हे बघा, आहे ना मस्त. मजा वाटते ना भाजी काढायला. जो मोठा झालाय ना, असं म्हणजे हे पाला मोठा झालाय, बारीक बारीक मुला पण तयार झालाय, तेच काढते मी. एकदम छोटी आहेत ना, ते मी काढत नाहीये. बघा किती भाजी निघाली. आता ही भाजी चांगली मस्त रुजून पण आलेली आहे आणि त्यावरती कीड वगैरे काहीच नाही. जर ही जरा उशिरापर्यंत जर ठेवली असती ना, तर सर्व भाजीवरती असं कीड पडली असती. सगळे असं म्हणजे होल होल पडले असते. कसं वाटलं? तर भरून मिळाली. हे मी आता आले पुढच्या अंगणामध्ये. इथे पण बघा किती मुला रुजलाय आणि याच्यातलं पण मी काढून घेते. हा बघा, इथे ठेवलं तर माकड खाऊनच जाणार आणि आम्हाला मग आल्याच्यानंतर काहीच मिळणार नाही. त्यापेक्षा माझी मुलं तरी खातील ना. तुम्हाला सांगू, आता काकी कुठे चालली आहे मुला घेऊन? मी चालली आहे मुंबईला माझ्या मुलांकडे. आता येऊन आम्हाला महिना नाही झालाय, पण आता माझं एक काम आहे, त्या कामासाठी आम्ही चाललोय. आणि मग आता काय भेट नेणार, त्यासाठी मग मी काय करते, जी पालाभाजी आहे ना ती घेऊन जाते. दुसरं काय नेण्यासारखं नाही. नाही काजू, रामफल लागलेत पण ते कच्चे आहेत. पपई आहेत त्या सुद्धा कच्च्या आहेत. मग आता काय करते, ही पालाभाजी जेवढी रुजून आले तेवढी मी मुलांसाठी घेऊन जाते. कसं वाटते? भेट काहीतरी हवी ना. आणि झाडावरनं भरपूर लिंब काढली होती मी, लिंबूचं लोणचं करण्यासाठी. ते आता काय मला वेल नाही, म्हणून साठी मी ते लिंब पण घेऊन जाते. ही बघा, ही आता मी एवढी भाजी काढली आहे. अजून पण थोडीशी काढते मी भाजी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.